योहान येशूविषयी सांगत होता आणि योहान स्वतः अडखळू शकतो. प्रभू येशूविषयी तुरुंगात टाकल्यावर काढूया कोणते वचन? मत्ती शुभवर्तमान 11वा अध्याय 35 वचन. मत्ती शुभवर्तमान 11वा अध्याय 35 वचन. मत्ती शुभवर्तमान 11वा अध्याय आणि 2 वचन. तेव्हा बंदीशाळेत योहानाने ख्रिस्ताच्या कामाविषयी ऐकून आपल्या शिष्यांच्या हातून हा त्याला निरोप पाठवला. लक्षपूर्वक ऐकूया. त्याला म्हटले, जो येणारा तो तूच आहेस काय, किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? तेव्हा बंदीशाळेत योहानाने ख्रिस्ताच्या कामाविषयी ऐकून आपल्या शिष्याच्या हाती निरोप पाठवला. तो कुठे होता? तुरुंगात. आणि तुरुंगात असताना येशूचे योहानाचे शिष्य त्याला भेटायला यायचे आणि तो शिष्यांना म्हटला, जो ही कामे करत आहे, कारण त्याच्या कामाविषयी ऐकलं. तो मेलेल्यांना उठवत होता, आंधळ्यांना डोळे देत होता, लंगड्यांना चालत होता, कुष्ठरोग्यांना बरं करत होता. त्याच्या कामाविषयी ऐकून योहानाने आपल्या शिष्याला म्हटलं, त्याच्याकडे एक निरोप पाठवा, का जो येणारा आहे तो तूच आहे की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? इतकी गोष्ट येशूविषयी करत होता तो. आपण बघूया काय काय गोष्ट करत होता. योहान कसं काय अडकू शकतो? येणारा तो तूच आहेस का आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने त्याला काय उत्तर दिलं? 4वं वचन. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, जे तुम्ही ऐकता आणि पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे दृष्टी पावतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी बरे केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात, गोरगरिबांना शुभवर्तमान सांगण्यात येत आहे, आणि जेव्हा कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो आशीर्वादित आहे. जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो आशीर्वादित आहे. तो अडखळला. आज प्रभूच्या वचनातून एक गोष्ट आम्हाला शिकायचं आहे की आमचा देह आम्हाला प्रभूसाठी अडखळतो किंवा अडखळवायला लागले. प्रेज लॉर्ड. आमचा देह आम्हाला प्रभूविषयी अडखळवायला लागले, कारण आमचा देह जो आहे